नमस्कार, पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये स्वागत आहे। आणि आज आपण किचनमध्ये हार्डवर्क करायचं नाही तर स्मार्ट वर्क कसं करायचं ते पाहणार आहोत। अगदी तुम्हाला दिवसभर उपयोगी पडतील अशा किचन टिप्स आहेत। आता तुमची मेहनत बचत सर्व काही होणार आहे अशा ह्या स्मार्ट वर्कमुळे। चला पाहूया हे स्मार्ट वर्क काय आहे। त्याआधी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येतील। चला पाहू पहिली टिप्स। अशा प्रकारे एका डब्यामध्ये आपण साखर ठेवतो, तो साखर फुल डबा भरलेला असतो। त्यामध्ये चम्मच घालताना अगदी अजिबात चम्मच आत जात नाही। पाहू शकता मी किती ताण दिला तरी आत चम्मच जात नाही। त्यावेळी काय करायचं, असा न चम्मच घालता असा चम्मच घालायचा दाखवल्याप्रमाणे आणि त्याला टोपण पहा, अगदी अलगद टोपण लागतं। दुसरी टिप्स आहे, ज्यावेळी आपण कणिक फ्रीजमध्ये ठेवतो त्यावेळेला अगदी कठीण होते आणि ह्याच्या चपात्याही मऊ होत नाहीत। त्यासाठी काय करायचं, कणकीमध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि 5 ते 7 मिनटं असंच पाणी ठेवायचं। 5 ते 7 मिनटानंतर पूर्ण पाणी काढून टाकायचं। आता ही जी कणिक आहे थोडी मऊ झालेली आहे आणि थोडीशी ती मळून घ्यायची। मळून घेतल्यानंतर पाहू शकता पीठ छान अगदी मऊ झालेलं आहे आणि याच्यापासून बनवलेली चपाती अगदी मऊ होते, खाताना ओळखती नाही की हे चपातीचं पीठ आपण फ्रीजमध्ये ठेवलं होतं। लाटतानाही छान लाटता येते। तिसरी टिप्स आहे, ज्यावेळी आपण कोथिंबीर आणतो त्यावेळी सुकलेली असते, ती सुकलेली कोथिंबीर अशा प्रकारे पाण्यामध्ये ठेवायची। पाहू शकता अगदी टवटवीत होते आणि ही धुतलेली कोथिंबीर आहे ती अशा प्रकारे तुम्ही नितळण्यासाठी ठेवायची जेणेकरून ही खराब होत नाही। आदल्या रात्री जर तुम्ही अशा प्रकारे सुकण्यासाठी ठेवली तर दुसऱ्या दिवशी पाहू शकता पूर्ण पाणी कोरडं होतं आणि अशा प्रकारे ही कोथिंबीर तुम्ही साठवून ठेवू शकता, अजिबात खराब होत नाही। पुढील टिप्स आहे, किचनमध्ये जास्त कचरा होतो असा होऊ नये त्यासाठी काय करायचं, ज्यावेळी आपण कांदा लसूण टोमॅटो चिरत असतो त्यावेळी 2 प्लेट घ्यायच्या आणि चिरलेलं आहे ते एका प्लेटमध्ये ठेवायचं आणि कचरा एका प्लेटमध्ये ठेवायचा। आणि ज्यावेळी वांगी बटाटो चिरतो त्यावेळी मात्र ते पाण्यामध्ये ठेवायचं। अशा प्रकारे हे सर्व साहित्य ठेवलं ना किचनमध्ये घाण होत नाही, किचन कट्टा अगदी साफसुथरा राहतो। पुढील टिप्स आहे, ज्यावेळी चपात्या करतो ना त्यावेळी अशा प्रकारे कापड एक हातरायचं, त्यावरती पळपूट ठेवायचं आणि हे आपण चपाती लाटून घ्यायची। जे पीठ सांडलेलं असतं अशा प्रकारे कापडावरती सांडतं आणि हे कापड झाडून घ्यायचं। पाहू शकता आपला किचन कट्टा साफ राहतो। पुढील टिप्स आहे, आपण ज्यावेळी पीठ चाळत असतो त्यावेळी अगदी आपलं पीठ हे खाली पडतं, ते खाली पडू नये त्यासाठी काय करायचं, चाळताना पेलामध्ये किंवा वाटीमध्ये हे पीठ घ्यायचं आणि अशा प्रकारे हे पीठ चाळायचं। पाहू शकता एका ठिकाणी असं हे पीठ पडतं, खाली पडत नाही। अशा प्रकारे तुम्ही ही ट्रिक करून पहा। जर तुम्हाला ट्रिक्स आवडल्या असतील ह्या तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। आता आपण पुढील टिप्स पाहणार आहोत। काही वेळा काय होतं, सकाळचा भात आपला असा अर्धा कुकर शिल्लक राहतो, संध्याकाळी आपल्याला भात हा करावा लागणार आहे। त्यावेळी काय करायचं, जेवढा आपण भात करणार आहोत तेवढे तांदूळ घ्यायचे। हे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे। इथे मी शिळा भात खा असं म्हणत नाही, तर मी सकाळचा उरलेला भात संध्याकाळी खाण्यासाठी सांगत आहे। आता आपण हे जे धुतलेले तांदूळ आहेत ते ज्या ठिकाणी भात नाही त्या ठिकाणी घालायचं आणि या भाताला जेवढं पाणी पाहिजे तेवढंच ह्यामध्ये पाणी घालायचं आणि जिथे आपण हे तांदूळ टाकलेत ना त्या ठिकाणी त्या साईडलाच हे मीठ घालायचं जेणेकरून त्या साईडला आपलं मीठ जाणार नाही आणि तो भात खारट होणार नाही। आता आपण कुकरला 2 ते 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आणि तुमचा अगदी भात पाहू शकता तयार झालेला आहे। तुम्हालाही कळणार नाही यातला ताजा भात आणि उरलेला भात कोणता आहे। ट्रिक आवडली असेल तर जरूर सबस्क्राईब करा। पुढील टिप्स आहे, ज्यावेळी आपण एका भांड्यामध्ये कोणतंही पीठ शिजवतो त्यावेळी अशा प्रकारे हे पीठ खाली चिकटलं जातं, ते लगेच धुवाय घासाय नेलं की खूप वेळ जातो, तसं होऊ नये त्यासाठी यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आणि अशा प्रकारे वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे हलवून हे मिक्स करून घेऊ शकता। जर वेळ असेल तर अशाच प्रकारे हे भांडं ठेवू शकता एक 5 ते 10 मिनिटं। थोडंसं 10 मिनिटाने अशा प्रकारे चम्मच घ्यायचा आणि हे जे चिकटलेलं आहे ते अशा प्रकारे काढून घ्यायचं, अगदी अलगद निघतं। जर वेळ नसेल तर तुम्ही असं दाखवल्याप्रमाणे थोडंसं भांडं हलवून घ्यायचं जेणेकरून कडेला जे लागलेलं आहे तेही निघेल त्यासाठी
पाहू शकता झटपट आपलं हे भांडं निघतं. पुढील टिप्स आहे, ज्यावेळी आपण भाकरी चपाती करतो त्यावेळी आपला चपातीचा तवा जो आहे तो काळा होतो. हा तवा काळा घासताना खूप मेहनत लागते. त्यावेळी काय करायचं, गरम असतानाच गॅस बंद करायचा आणि त्यावरती अर्धा चम्मच साखर घालायची. ही साखर थोडीशी विरघळू द्यायची. त्यावरती अर्धा चम्मचला थोडंसं कमी खायचा सोडा घालायचा आणि अर्धा चम्मच निरमा घालायचा. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि दाखवल्याप्रमाणे पूर्ण तव्यावरती हे माखून घ्यायचं. अगदी गॅस लावायची गरज नाही, गरम तवा असतानाच हे तुम्ही करा. अशा प्रकारे माखून झाल्यानंतर थंड होण्यासाठी तवा ठेवायचा 10 मिनिटं. थंड झाल्यानंतरच यामध्ये पाणी घालायचं. गरम जर तुम्ही तवा घासण्यासाठी नेला तर तवा लवकर खराब होतो, त्यामुळे तुम्ही थोडासा थंड होऊ द्यायचा आणि अशा प्रकारे जाळीचा चोथा असतो ना तिने थोडंसं हे घासून घ्यायचं. पाहू शकता अगदी चकाचक आपला हा तवा निघतो. जरूर करून पहा. पुढील टिप्स आहे, भाजी रुचकर होण्यासाठी, चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये पावभाजी मसाला किंवा सांबर मसाला घालायचा. त्याचप्रमाणे त्या भाजीमध्ये ग्रेव्ही होण्यासाठी त्यामध्ये 1 ते 1.5 चम्मच बेसन पीठ घालायचं आणि हे बेसन पीठ छान भाजून घ्यायचं. यामुळे त्यामध्ये ग्रेव्ही छान होते. अगदी तुम्ही कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीमध्ये बेसन पीठ घाला. त्याचप्रमाणे शेंगदाण्याचा कूट थोडासा घालायचा, छान मस्त टेस्ट येते. त्याचप्रमाणे ग्रेव्हीही त्या भाजीला तयार होते. आता आपली पुढील टिप्स आहे, ज्यावेळी आपण कोथिंबीर चिरत असतो त्यावेळी चिरताना पहिल्यांदा अशा प्रकारे चिरून घ्यायची. चिरल्यानंतर मात्र पुन्हा सारखं चिरत बसायची नाही कोथिंबीर, त्यामुळे कोथिंबीर काळी पडते. एकदा चिरून अशा प्रकारे ही कोथिंबीर ठेवायची. सारखी परत त्यावरती अशा प्रकारे चाकू मारायचा नाही, त्यामुळे आपली कोथिंबीर काळी पडू शकते. त्याचप्रमाणे तुम्ही शिमला मिर्च कट करत असताना अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे तुम्ही कट करा. अलगद आतील ज्या बिया आहेत त्या आपल्या निघतात. पाहू शकता. सर्वप्रथम कडा आहेत त्या दाखवल्याप्रमाणे छान कट करून घ्यायच्या. अशा प्रकारे आपलं हे कॅप्सिकम शिमला मिर्च तुम्ही कट करू शकता. जर या तुम्हाला किचन टिप्स आवडल्या असतील तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.